साधू संतांवर विशेष राग असे, यांचं काहीच काम नाही, हे भगवे कपडे घालून नुसतं उच्चापती करण्यासाठी इकडे तिकडे लोकांना भविष्य सांगतात, हे करतात ते करतात, आणि लोकांकडून पैशांची उभारणी करतात. त्याचा आणि तो शिकवतच शाळेला. त्या तसंच गावामध्ये शाळा होती, प्रायमरी स्कूल. त्या स्कूलमध्ये ते शिक्षण लक्ष देऊ नये का. एक दिवस त्या गावात एक संतांची जमात आली. ते संत खूप पोचलेले सिद्ध संत जमात आली. आता गावात आली चौकावर चौकावर काही टवाळी लोक बसले. तिच्या गावातील टवाळी लोक बसतात की नाही चौकावर, आहे की नाही. याची कारणं त्याची कारणं, याची खोड घालणं, ते कामच नाही असते. ते गावात चौकावर आले, तिथं बसले होते टवाळी लोक. त्यांना विचारलं, बाबा आम्ही यात्रेकरू आहोत, आम्ही द्वारकेला चाललो आहोत, आम्हाला जेवण कुठं मिळेल. हे लोकांनी म्हटलं, आधी आई महाराजजी चांगल्या घरातून आम्हाला विचारलं, गावात एकच सज्जन परिवार आहे म्हणे, एकच माणूस सज्जन आहे, त्याच्याकडे तुमच्या जेवणाची व्यवस्था होती. सांगा ते मनसुखराम मास्तरचं घर आहे, तिथे तुम्ही जा, तुम्हाला चांगलं जेवण मिळालं. त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य काय होतं, यांना घरी पाहता बरोबर मनसुखराम दंडा घेऊन धावन आणि यांची चांगली धुलाई करत, म्हणजे चांगलं जेवण यांना मिळेल. आपले साधू संत साधे घोडे, संत कधी साधे असतात, घोडे असतात, त्यांना किंतु परंतुचा विचार नसते. ते गेले घरी. उदमबाई एकटी होती घरी. त्यांनी दरवाजा ठोठावला. उदमबाईने दरवाजा उघडला. त्यांनी संतांना पाहता बरोबर तिला आनंद आला. अरे वा, आज माझ्या दारावर संत आले. दारावर बघा, घरी नाही वाटत, माझ्या दारावर संत आले. तिने संतांचे पाय नमस्कार केला आणि म्हणाली, या महाराज. तिला वाटतं यांना काही देऊन आपण लवकरात लवकर रवाना करू. संत आतमध्ये आले, म्हणाले, आम्ही द्वारकेला जात आहोत, आम्हाला दुपारच्या भोजनाची व्यवस्था कर. महाराज तुम्हाला कोणी पाठवलं माझ्याकडे. त्यामुळे ते चौकावर काही माणसं बसले होते, त्यांनी तुझ्याकडे पाठवलं. मनसुखराम मास्तरकडे जा, तुम्हाला तिथं चांगलं जेवण मिळेल. ते बाईच्या डोळ्यात असू वाटे. तरी तिनं त्या संतांना आतमध्ये घेतलं. या महाराज म्हणे, पाय धुवायला पाणी दिलं, तुम्ही पाय धुवा, ही लवकर तुमच्यासाठी स्वयंपाक करते. ती स्वयंपाकाला लागली. महाराज तिचं रडत जाय, दाराकडे पाहत जाय, स्वयंपाक खाई ना तिनं स्वयंपाक सिद्ध केला आणि त्या संतांना बसवलं, वाढलं. संतांनी पाहिलं ही बाई थोडीशी विचलित आहे, तिच्या मनात शांती नाही. त्यांनी विचारलं की बाई का झालं, आमच्या येण्यानं तुला का अशी विकलता आली आहे, तू का बरं अशी करत आहे, सांग. तुम्ही लवकर जेवण त्यांनी जेवण केलं. त्याच्यानंतर संतांनी पाहिलं ही बाई वारंवार दाराकडे पाहता. हिच्या मनात येत होतं की आज माझ्या घरात या संतांना हात झाला नाही पाहिजे. माझे पती एवढे नास्तिक आहेत, ते संतांना केव्हाही मारती घेऊन काही सांगता येत नाही. ते वारंवार घराकडे पाहिजे, हिच्या वेळातून अश्रू आहे. आज माझा अंगण पवित्र झाला महाराज तुमच्या येण्यानं, परंतु आता तुमचं जेवण झालं. त्यांच्या हातात काही 50 रुपये, त्यावेळेसचे काही 5 रुपये काही दक्षिणा. खूप काळापूर्वी प्रसंग आहे हा, खूप काळापूर्वीचा प्रसंग आहे. 2 रुपये 1 रुपये त्यांनी दक्षिणा ठेवली आणि म्हणाले, महाराज तुम्ही लवकर जा. म्हणजे का बरं बेटा, सांग म्हणे. आता ते बसले तिथंच, आम्ही तू सांगितल्याशिवाय आम्ही जाणार नाही. ते सांगितलं की महाराज माझे पती नास्तिक आहेत आणि त्या संतांना पाहता बरोबर मारायला धावतात. त्यांचा डोकं फोडायलाही ते हरकत करणार नाही. म्हणजे महाराज माझी विद्या घेतली. त्या संतांचे प्रमुख होते, महंत होते, ते म्हणाले की बेटा आम्ही तुझी व्यथा समजलो, आता तर आम्ही जाणार होतो, परंतु आता आम्ही इथेच थांबतो. पाहू तुझा पती, एक तर तो बदलन, नाही तर आम्ही नाही तर या तर त्याला ईश्वराचा भक्त बनवून देऊ, नाही तर आम्ही हा चोला
तो घातलाय गिरवा, आहे की नाही, गिरवा रंग संन्यासाचा तो वस्त्र आहे, तो बदलून आम्ही ग्रस्त होतो म्हणे. थोड्या वेळानं मनसुखराम मास्तरची शाळा सुटली, तो येऊ लागला. आता टवाडी लोक असते की नाही जे बिनकामाचे, तुमच्यापैकी कोण कोण आहे बिनकामाचा, हात वर करा. सर्व कामवाले बिनकामाची टवाळी वस्तू असते. 2-3 तास झाले तरी तिथे जमून बसले होते. त्यांनी पाहिलं की मनसुखराम मास्तर येत आहे. मनसुखराम मास्तर जसे जवळ आले त्यांनी सांगितलं, अरे वा वा मास्तरजी म्हणे, आमचं तुमच्याकडे पार्टी सुरू आहे. मास्तर म्हणे, कायची पार्टी बे? अरे हो म्हणे, तुमच्याकडे संतांचं जेवण सुरू आहे म्हणे आज. धावला तो घराकडे, त्वरित धावला आणि दरवाजा पाहत आहे तर संत बसले आहेत. त्यानं बगल मध्ये, आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये काय असते प्रथा आहे, दरवाजा जवळ एक दंडा ठेवतात की नाही, एक काठी ठेवतात है ना, दाराच्या बाजूला एक काठी ठेवतात. त्यानं काठी उचलली, जसा संतांना मारायला धावला, उदमबाई मदत आली. ते दंडा उदमबाईच्या मस्तकावर लागला, तर मस्तक रक्त मफाड झालं. त्यांनी त्या उदमबाईला मागे ढकललं आणि जसा संतांना मारणार दुसरा दंडा, तो संतांनी त्याचा हात पकडला. हात पकडल्याबरोबर काय झालं, त्या संतांच्या शक्तिपात त्याच्या शरीराच. बघा, संतांच्या प्रत्येक अंगामध्ये संतांच्या चरणामध्ये जर राहते, त्याच्या हातामध्ये सुद्धा एवढी शक्ती असते, दिव्य शक्ती असते. त्यांचा जो शक्तीचा ओघ आहे तो पूर्ण अंगावरून वाहतो. एखाद्या याच्यानंतरच्या एका कथामध्ये सांगेन तुम्हाला की त्यांच्या संतांच्या लघवीमध्ये सुद्धा गंगा असते. त्यांची जे विष्ठा असते हे सुद्धा पवित्र असते. तो सांगणार याच्यानंतर तुम्हाला. तर काय झालं, शक्तिपात झाला. शक्तिपात झाल्याबरोबर त्याचा खूप फरक पडला. त्याला एकदम कसं तरी वाटलं आणि तो त्या संतांच्या पायी लागला. महाराज महाराज मला क्षमा करा, मला क्षमा करा. कारण जो भक्त असते, जो नित्य नाम घेणारा असते, मग बघा जो नित्य नाम जप करते, कोणतेही नाम जप करा तुम्ही, हे राम म्हणत की रामराम म्हणा, गजानन म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, पांडुरंग हरी म्हणा, पंडित वर्धा म्हणा, काही म्हणा, परंतु जो नित्य नाम जपते त्याचा अंदाज येणे शक्य होते. हे साधू संत साधे नव्हते. काय लागला की मला माफ करा, माझं आयुष्य वाया गेलं म्हणे. आज तुम्ही मला दिशा दाखवली. आज माझ्या हृदयात देवाविषयी कळवा निर्माण झाला. मी सांगत काय, संतांनी हात ठेवला, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि जसा डोक्यावर हात ठेवला अधिक शक्तिपात झाला. आणि तो उभा नास्तिकाचा आस्तिक बनला. आस्तिक म्हणजे काय असते, जो देव पूजा करते. आस्तिक म्हणजे काय असते, तो देवाला मानत नाही. त्या दिवसापासून त्याची जीवनचर्या बदलली. महाराज तो दररोज शाळेमध्ये मुलांना भजन शिकवली. एवढी सुंदर प्रार्थना त्या शाळेमध्ये होऊ लागली, जशी पूर्ण क्षेत्रामध्ये जी प्रार्थना होती. मन शक्ती दे, मन विजय करे, दूसरों विजय को पहले अब विजय करे. ही प्रार्थना त्या शाळेमध्ये सुरू लागली. हरिपाठ सुरू झाला. गुजराती भाषेत हरिपाठ सुरू झाला. ते गुजरातचा विषय. हरिपाठ सुरू झाला, भजन सुरू झाले, सीताराम सीताराम नाव सुरू झालं. रणछोडदास, टाकोरमध्ये रणछोडदासांचं मंदिर आहे. रणछोडदासाचं नामस्मरण सुरू झालं. म्हणजे शाळेमध्ये मुलं एवढे भराभर शिकू लागले. प्रत्येक विषय तर भगवंताचं नामस्मरण नाही, प्रत्येक विषय, इतिहास, भूगोल, इंग्रजी, त्यावेळेस इंग्रजी होती की नाही, त्यावेळेस इंग्रजी. विद्यार्थ्यांमध्ये बदल झाला. ते घरी जाऊन नित्य कथा सांगत, हा नवीन कथा सांगे विद्यार्थ्यांना. आपल्या घरी जाऊन आज काय शिकला बापू विचारतात की नाही, तुम्ही शाळेतून गेले तर आज काय शिकवलं रे. त्यांनी सांगायचं ना, हे कथा शिकवली महाराजांनी, इंग्लिश शिकवली, मराठी शिकवली, गणित शिकवलं आणि हे कथा शिकवली.
त्या लोकांना वाटतं की आमच्या पोरांना साधू बनवते का. अरे शाळेमध्ये फक्त शाळेचा विषय झाला पाहिजे, इतर विषय नको. काही लोक जे टवाडी होते त्यांनी तिथे जिल्ह्यामध्ये जाऊन शिक्षण विभागामध्ये कंप्लेंट केली. बघा हा माणूस मुलांना शिकून नाही राहिला, उलट सुलट बोलायला लावतो, तुम्ही याला याची बदली करा. तर जो शिक्षा अधिकारी होता तो तिथे पाहण्यासाठी आला. त्यांनी पाहिलं आणि प्रार्थना पाहता बरोबरच तो अभिभूत झाला. अरे एवढी सुंदर प्रार्थना, आणि एका लाईन बोलत होते लोक. तुमचे तरी सूर वेगवेगळे देतात, ते पोरं एका लाईन बोलत होते. प्रार्थना झाल्यानंतर सर्व मुलांनी आलेल्या शिक्षाधिकाऱ्याला नमस्कार केला, दंडवत प्रणाम केला. तो पाहून आणखी अभिभूत झाला. त्यांनी एक दोन मुलांना प्रश्न विचारले, गणिताचे प्रश्न विचारले, इतिहासाचे, विज्ञानाचे, इंग्रजीचे. तर सर्व पटपट उत्तर देऊ लागले. त्यांनी त्या दिवशी काय केलं, त्याच्या नावे एक शिफारशी पत्र लिहिलं. त्यांचं वेतन 5 रुपये वाढेल. आजपासून त्यांचं वेतन त्यांना काही 10 रुपये 15 रुपये मिळत असतील, त्यावेळेस 5 रुपये वाढ. त्यावेळेस शिक्षाधिकाऱ्याला ही पॉवर होती. छोट्या अधिकाऱ्यांना खूप पॉवर होते त्यावेळेस. आता तरी त्यांचे सर्व पॉवर राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहे. 5 रुपयांचं वेतन आजपासून वाढवण्यात येते. ते पाहून तो चालला गेला. ते पाहून गावकऱ्यांचा आणखी मस्तक भडकला. अरे याचा कोणी नातेवाईक असन, तो याचा कोणी ओळखीचा असन, म्हणून येऊन त्यांनी त्याचं 5 रुपये वेतन वाढवलं. आम्ही तर कंप्लेंट केली होती याच्याविषयी. मग त्यांनी या मधात काय केलं, तुळशीपुरांनी दर पौर्णिमेला तो द्वारकेला जातो. दर पौर्णिमेला त्याचा नियम झाला, सुट्टी असो की नसो, आपल्या पत्नीसह आणि त्याचा वर्गाचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी एवढे म्हणजे सुशील होते, सुजान होते, ते आपला सर्व मिळून क्लास चालवून घे. जो मॉनिटर होता त्यांचा, कॅप्टन मॉनिटर क्लासचा, तो क्लास चालवून घे आणि व्यवस्थित चालवून घे तो क्लास. म्हणून याला काही काळजी नव्हती, हा बिंदास चालला जाय. आता त्याचा नेम बनला दर पौर्णिमेला जायचं. इकडे हे लोक आणखी खवळले, 5 रुपये वेतन वाढला ना, बरोबर की नाही. या काळाचे किती झाले, त्या काळाचे 5 रुपये म्हणजे या काळाचे 5,000 रुपये. कोणाचं वेतन 5,000 रुपये एकदम वाढते का. अरे आमचाही आम्ही PSI होता, आमचाही इन्क्रीमेंट नव्हता तेवढा. त्यावेळेस 5 रुपये वाढवले. तर हे लोक जिल्हा शिक्षाधिकारीकडे, जिल्हा शिक्षाधिकाऱ्यांना यांनी अर्ज केला की महाराज आमच्या गावामध्ये असं चालू आहे, तुम्ही येऊन पहा. आणि तारीख दिली त्यांनी पौर्णिमेच्या दिवशीची. बघा पौर्णिमेच्या दिवशी तारीख दिली की या तारखेला तुम्ही या. म्हणजे ही तारीख कोण म्हणता, नाही या तारखेला तुम्हाला सर्व कळलं नाही, तुम्ही मागे पुढे आले तुम्हाला काही दिसणार नाही. शिक्षाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी हे झाले, बंद झाले. काय ठीक आहे म्हणाले. पौर्णिमेच्या दिवशी हा सर्व एक मुलांना सांगून द्वारकेच्या गाडी बसला आणि त्याच गाडीमधून जिल्हा शिक्षाधिकारी उतरले. हा दुसऱ्या डब्यात बसला. जिल्हा शिक्षाधिकारी दुसऱ्या डब्यातून उतरले. हा गेला कुठं, द्वारकेला. आणि शिक्षाधिकारी सरळ आले शाळेत. त्यांनी पाहिलं, सुंदर प्रार्थना होती. मॉनिटर विचारलं थोडी कुठे, तो काही उत्तर देण्याच्या आतच मनसुखराम मास्तर तिथे येऊन उभे राहिले. महाराज थोड्या कामानिमित्त मी बाहेर गेलो होतो. गावकरी जे सोबत होते द्यायचं ते पाहून चकित झाले. अरे आत्ताच गेला, कोणी सांगितलं की शिक्षाधिकारी आले म्हणून. आत्ताच तर गाडीत बसला होता. त्यांनी सांगितलं, शिक्षाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले मुलांना, मुलं भरभर उत्तर देऊ लागले. गावकरी काय म्हणाले, थोडस उलटून प्रश्न विचारा म्हणे, घुमवून विचारा म्हणे. कारण जिल्हा शिक्षाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला. त्यावेळेस कसं होतं, धर्माविषयी शिक्षा दिली जात होती. ऐका ना, काही दिवसापूर्वीपर्यंत भाषा रचना हा विषय होता. आपल्याला भाषा रचना विषय होता ना. भाषा रचनामध्ये कथा, कथन,
म्हणजे आपल्या धर्माविषयी माहिती त्याच्यामध्ये राहायची, आपल्या सणांविषयी माहिती राहायची. ते पहिले त्या काळात ते विषय शिकवले आहे. त्या जिल्हा शिक्षाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की रामानं कंसाचा वध केव्हा केला? रामानं कंसाचा वध केव्हा? तुम्ही सांगा. मुलं चक्रावले नाही. मुलांनी उत्तर दिले की महाशय, रामाने नाही तर कृष्णाने कंसाचा वध केला आणि रामाने रावणाचा वध केला. अनेक घुमून त्यांनी प्रश्न विचारले, गणिताविषयी विचारलं, विज्ञानाविषयी विचारलं, इतिहास भूगोल विचारला. मुलांनी सरळ उत्तर दिलं. त्यांनी त्या दिवशी एक नोट दिला आणि म्हणाले, मास्टर साहेब, या गावाला तुमची गरज नाही म्हणे. या गावाला तुमची गरज नाही, तुमची गरज संपूर्ण तालुक्याला आहे. आम्ही तुमची शाळा पाहिली, त्या शाळेचं वातावरण एवढं रम्य आहे, इथून आमची हलाची सुद्धा इच्छा होत नाही. एवढी सुंदर शाळा बनवली आणि काय विद्यार्थी, काय त्यांचा नीटनेटका गणवेश. तुमचे तालुकाधिकारी म्हणून मी आजपासून प्रदर्शन देत. त्या काळामध्ये जिल्हा शिक्षा अधिकारी मध्ये खूप मोठं पद होतं आणि त्याचा हातात होता कोणाचं प्रमोशन करायचं, कोणाला डिमोशन करायचं. त्यांनी त्या दिवशी लिहून दिलं काय ते तालुका शिक्षा अधिकारी म्हणून त्याची लिहून. आता इकडे काय झालं, त्याचा जायला निघाला, तो गाडी आणून थांबली. 8 डब्यात चढणार, त्या डब्यातून मनसुखराम मास्तर उतरून राहिले, त्याची प्रॅक्टिस होती. मनसुखराम मास्तरांनी ओळखलं, अरे महाशय तुम्ही आलात म्हणे, मला सांगितलं नाही. अरे काय हो म्हणे, आतापर्यंत आपण सोबतच होतो. एकदम चक्रावला मनसुखराम मास्तर. उतरला खाली. सर्व गावच्या लोकांनी सांगितलं की आता तुम्ही तिथं होते, आता तुम्ही शाळेत होते. तेव्हा पाहून बरे मला मालक, माझ्या द्वारकानाथांनी माझी आज रक्षा केली म्हणे. द्वारकानाथ माझ्या जागेवर येऊन ड्युटी करून गेले. पुढे आज तुमची तालुका शिक्षाधिकारी म्हणून हे केली आहे म्हणे नेमणूक. काय पडला त्याने. त्याच वेळेस शिक्षा अधिकारी आपल्या गाडीतून बसून निघून गेले. घरी आला, खूप रडला की मालका, माझ्यामुळे तुला त्रास सहन करावा. माझ्यामुळे तुला त्रास. त्यांनी राजीनामा दिला की बाबा तू जेव्हा इथं येऊ शकते, तू कुठेही येऊ शकते, आणि तू असल्यावर मी आपल्या जीविताची काळजी का करू, आजीविकेची काळजी का करू. मग त्यांनी त्या दिवशी राजीनामा दिला आणि घरी आले. घरी बसून पत्नीला म्हणाले की उद्या आपल्याला सरळ आता या गावाचा आपला दाणा पाणी खतम झालं. येऊन सुरतला येऊन राहू लागले. सुरतमध्ये आले, सुरतमध्ये राहू लागले. वडोद्याला येऊन राहू लागले. वडोद्याचे राजे हे वार्ता पूर्ण गुजरात मध्ये पसरली की मनसुखराम मास्तरच्या रूपानं द्वारकानाथांनी दर्शन दिलाय. सर्व मनसुखराम मास्तरच्या रूपानं आले आणि त्यांची ड्युटी निभावली म्हणून. त्यावेळेस सयाजीराव गायकवाड तिथे राजे होते. त्या राजांनी ती झंकी ऐकली आणि त्यांनी विचारलं हे मनसुखराम मास्तर कुठे आहेत. त्यांना माहित पडलं की हे बडोद्याला आहेत. त्यांनी आपली गाडी काढली, त्याला घरी सरळ आणि येऊन बसले. आता यांनी साक्षात महाराज त्याच्या घरी आले. तिथे राजे आहे त्यावेळेस सयाजीराव गायकवाड, माहिती आहे तुम्हाला, बडोद्याचे राजे होते. ते घरी आलेले पाहून त्यांनी त्यांचा जे काही आतिथ्य सत्कार केलं, त्यांना बसवलं. आणि महाराज म्हणाले बाबा या विषयी